नमस्कार. आज 2-3 गोष्टी दाखवायच्या आहेत, एक गोष्ट मांडायची आहे आणि तिसरी गोष्ट मागायची आहे. 3 गोष्टीसाठी मी आलोय. आता मागायची म्हटलं की काय हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे लगेच कुणी माझ्या सगळ्याच हितचिंतकांनी मी पैसे मागायला आलोय असं म्हणू नये. एक मागायची आहे. दाखवायची ही की अनालायझर न्यूज हिंदी, अनालायझर परिवारातील चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून युट्यूबच्या वतीनं हे सर्टिफिकेट पाठवण्यात आलं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट पाठवण्यात आली आहे ते म्हणजे हे सिल्वर प्ले बटन. अनालायझर परिवाराला मिळालेलं हे दुसरं सिल्वर प्ले बटन आहे. एक अनालायझर न्यूज मराठीसाठी मिळालेलं आहे, दुसरं अनालायझर न्यूज हिंदीसाठी मिळालं आहे. आणि आता प्रतीक्षा आहे ती मागायचंय म्हटलं ते मी की अनालायझर डिवाइनला हे लवकरात लवकर मिळावं. 7,000चा टप्पा आपण पूर्ण केलाय, उर्वरित फक्त 93,000 आणि ते 93,000 लिलया पूर्ण करण्याची क्षमता तुमच्या सगळ्यांच्या मध्ये. म्हणजे एका माणसाने दोघाला सांगितलं तरी सुद्धा 21,000वर पोचून जाऊ आपण. ही ती खरी ताकद आहे. 4,26,000 लोकांनी मराठीत प्रेम केलंय हो. आपण तिथेच पुढे येणार आहोत. आणि अनालायझर डिवाइन हे एक असा प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या विषयीच्या सत्यकथा, भ्रामक कल्पना दूर करणाऱ्या सत्यकथा, काही निष्कारण घुसडवलेल्या गोष्टी, या सगळ्यांचा खुलासा आपण तपशीलवार पद्धतीने करणार आहोत. अगदी व्यवस्थित करणार आहोत. यावर खूप चांगल्या चांगल्या लोकांना देखील आपण आमंत्रित करणार आहोत. त्यांच्याकडून देखील काही खुलासे करून घेणार आहोत. फक्त वाट बघतोय की त्या एका टप्प्यावर येण्याची, आणि तो टप्पा आपण नक्की लवकर आणाल अशी खात्री आहे. कारण सगळं काही करता येतं, याचं सोंग करता येत नाही. उत्तम उत्पन्न असेल तर ते चांगलं चालवता येऊ शकतं. सुरुवातीला मनाचे श्लोक, अभंग, तुकोबांचे अभंग, ज्ञानेश्वरांचे अभंग, सकल संत गाथा, या सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्यासाठी लागणारा खर्च देखील मोठा होता. त्यातून उत्पन्न फार कमी होतं. आता अनालायझरलाही वेग चांगला पकडलेला आहे या कथांच्यामुळं. आता अपेक्षा अशी आहे की अजून सबस्क्रायबर वाढावेत, म्हणजे उत्पन्न वाढेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे नेता येऊ शकतील. त्यामुळं अनालायझर डिवाइनच्या श्रोत्यांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की आपण चॅनलला स्वतः सबस्क्राईब केलं आहेच आहे. जे न करता बघतायत त्यांनी सबस्क्राईब करावं. काही लोकांचा जरा वेगळाच आग्रह असतो, अनालायझर डिवाइन इंग्रजी नाव का ठेवलंय. काही जणांचं म्हणणं असतं इंग्रजीत आकडे का लिहिता, मराठीत का लिहित नाही. काय आहे, अनालायझर हे नाव सुरुवातीला घेऊन निघालो आणि त्यानंतर तेच नाव लोकांच्या गळी उतरलं, पडलं, पसंत पडलं आणि तेच नाव घेऊन मी निघालेलो आहे. नाव काय असल्यानं, नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा नाही असं काय उपयोग आहे. विश्लेषक असं नाव घेऊन आलो असतो, धर्म विश्लेषक, तर किती लोकांना ते आवडलं असतं असाही प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो. ठीक आहे, मराठीचा स्वाभिमान असावाच, असलाच पाहिजे, माझ्या भाषेचा स्वाभिमान मला असला पाहिजे. पण म्हणून नाव खराब झालं, नाव इंग्रजी आलं म्हणजे वृत्ती इंग्रजी झाली असं होत नाही, अजिबात होत नाही. त्यामुळे कृपया असा आग्रह धरणाऱ्यांनी पॅकिंगवर जाऊ नये, रॅपरवर जाऊ नये, आतला कंटेंट बघावा, एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. आणि कृपया अनालायझर डिवाइनला सबस्क्राईब करा, ही सुद्धा नम्रतेची विनंती आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. अनालायझर न्यूज, अनालायझर सुशील कुलकर्णी, हे सगळे लोगो, नाव आपण ट्रेडमार्क कडं, कॉपीराईट कडं रजिस्टर्ड केलेले आहेत. आता अनालायझरचा लोगो, अनालायझर हे नाव ही अनालायझरची प्रॉपर्टी झालेली आहे. त्याच्यावर पहिला शेवटचा हक्क आता अनालायझरचा आहे. त्यामुळे जे कोणी लोगो सहित व्हिडिओ चालवतील किंवा लोगो असलेले व्हिडिओ तो काढून चालवतील, त्यांनी कृपया असं करू नये, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे. उगाचच हे असं होत होतं, खूप त्रास होत होता म्हणून हे सगळं करावं लागलं होतं. त्यामुळे ते करू नये. लोगो हटवला तर आमच्या लोगोला बाधा पोहोचवली असं पण करता येऊ शकतं. कृपया एवढीच विनंती आहे की हे करून काही उपयोग, पुनर्वापर करून असल्या काही गोष्टी करू नये, तेवढीच विनंती मला तुम्हाला करायची आहे. त्याचे 2 दुष्परिणाम होतात. एक, विनाकारण बदनामी होते, आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्याने व्हिडिओ वापरले की 4 रुपये मिळायचे असतात, त्यावर माझं पोट चालतं, ते बंद होतं. त्यामुळे पहिली गुड न्यूज ही की आपण रजिस्टर्ड झालेलो आहोत आणि ही वाटचाल आहे एका कंपनीकडं, ज्या OTT प्लॅटफॉर्मकडं आपण जातोय. आपण खाली गुगल पे, फोन पे
ह्याच्यावरती पैसे मागतोय हे सगळ्यांना फार खटकत होतं. काही ज्यांना द्यायचे होते त्यांना खटकत नव्हतं, ज्यांना द्यायचे नाहीत त्यांना खटकत होतं. आणि का असा प्रश्न विचारत होते? त्यांना सांगतो की याच पैशावरती अॅनालायझरचा स्टुडिओ उभा राहिलेला आहे आणि याच पैशावरती अॅनालायझरचा OTT प्लॅटफॉर्म देखील उभा राहणार आहे. आणि त्यासाठी, होय खुल्या दिलानं त्यासाठी अगदी मनमोकळेपणाने मी म्हणतोय की यासाठी लोकांनी मदत करावी. ते लोक करतायत, ज्यांना करायचे ते नक्कीच करतायत, तीही आपण करत आहात, त्याबद्दलही आपले मनस्वी आभार. पण अॅनालायझरच्या OTT प्लॅटफॉर्मकडे वाटचालीचा अजून एक मोठा टप्पा आपण पार पाडलेला आहे आणि सनातन धर्माच्या संबंधीची सगळी माहिती देण्याची व्यवस्था आपण पार पाडलेली आहे. त्यामुळं आता जो प्रतिसाद मराठीला मिळालाय, जो हिंदीला मिळालाय, तो डिवाइनलाही आपण द्यावा आणि या चॅनलला लोकांना अधिकाधिक सबस्क्राईब करायला सांगावं, एवढीच विनंती. धन्यवाद.